पट्टीच्या गळ्यात घातली सोन्याची सरी सोन्याची सरी आपण दोघे फुगडी खेळू सीताच्या घरी खेळून झाल्यावर हवा गरम चहा बहिणी बहिणींची फुगडी पहा फुगडी पहा फुबाई फुगाडी चमचम करते लुगाडी चमचम करते लुगाडी आता सासू सुनांची फुगडी उद्या की हो चालेल की अहो चला मी सांभाळीन तुम्हाला चला अहो एवढं प्रेम करते मी तुमच्यावर तर खरंच सांभाळीन चला ओ विड्याच्या पानाला लावला चुना आपण दोघे फुगडी खेळू सासवा सुना आपण दोघे फुगडी खेळू सासवा सुना आपण दोघे फुगडी खेळू सासवा सुना तुम्ही पण खेळा ना नंदा भाऊजया काही गरज नाहीये मला यात काही एक इंटरेस्ट नाहीये प्लीज पैसे मोजू खणा रुपये मोजू दणा रुपये मोजू खणा 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 काय कीर्तीताई मजा आली ना तुम्ही ना काळजीच नका करू जोपर्यंत शिवा आहे तोपर्यंत मज्जाच मज्जा काय हे सांग बाई सांग तुझी सासू कशी ग सासू कशी सासू माझी खट्याळ फार काम लावते मला सार अरे बापरे तिचा असतो तोरा मोठा तिच्या पदरा खाली तिचा बेटा शिवा ये आता मध्ये मी तू नको का आता सांगायला अगं सुनबाई तुझी सासू कशी आई आता ही काय सांगेल त्याचा नेम नाहीये काय सांगू मी बाई सासू माझी जशी आई काय सांगू मी बाई सासू जशी माझी आई त्यांनी शिकवावं मी शिकावं लाईफचा सरळ आहे फंडा मी पडावं आणि त्यांनी सावरावं अगं इकडे काय येते चला आता पुढचं बोला सांग बाई सांग तुझी नणन कशी एक नाही दोन नंदा माझ्या देवाने दिल्या मैत्रिणी पहिल्या लहान आहेत तिचे आहेत लाड आणि मोठी आहे तिचा आहे मान यांच्या सपोर्ट शिवाय माझं हालत नाही पान चला आता कारल्याचं गाणं म्हणायला या सीताई आणि शिवा ठीक आहे कारल्याचं बी पेरग सुने मग जा पुल्या माहेरा
कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई, पेरलं हो सासूबाई, जाऊ का आता माहेरा माहेरा. कारल्याची वेल येऊ दे ग सुने, येऊ दे ग सुने, मग जा पुल्या. सांगितलं तर काय बापाकडनं पैसे आणणार होते? एक मिनिट, माझा बाप कडायचा नाही हा, ते गेले वर. मग शांत राहा. शांत राहून काय होणार आहे सांगा ना. त्यापेक्षा आपण हे घर सोडू. काय वेड लागले तुला? एक मिनिट चिडू नका. आधी मी काय म्हणते ना तू नीट ऐकून घ्या. आपण हे घर सोडू आणि ज्या घरावर आपला हक्क आहे ते घर आपण परत मिळवू. ते कसं शक्य आहे? का शक्य नाहीये हा? तरीच मला ना नेहमी वाटायचं तुमच्यात ती गोष्ट नाहीये. तू नीट बोला. हेच केलंय तुम्ही आजपर्यंत. अहो आजपर्यंत आपल्याकडे किती संधी आल्यात. आजही एक संधी आहे आपल्याकडे. शिवा घरात नाहीये. अरे हो, शिवा घरात नाहीये. हीच एक संधी आहे. मग लागायचं का कामाला? असं नाही, करायचं तर पूर्ण तयारीनिशी.